टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माधव मुंडे यांच्या खून प्रकरणाला पाहिले तर आता 18 महिने लागलेले चालू आहेत आणि अजूनही पोलिसांचा तपास होत नाही आहे। त्यामुळे आता कुटुंबाचं अपेक्षा कुणावर करावं हे झालेले आहे। आता माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वर मुंडे, ते माधव मुंडेच्या पत्नी आहेत। ताई, काय सांगाल? आता 18 महिने चालू आहेत आणि आतापर्यंत तपास कुठलाही शून्य तपास आहे पोलिसांचा, काय सांगाल? शून्य तपास आहे, पण SP सरांनी आपल्याला 3 तारखेपर्यंत आश्वासन दिलं आहे की आरोपी अटक करूच। SP सरांवर विश्वास ठेवूनच आपण उपोषण बी माघार घेतली होती, तरी पण त्यांच्यावर विश्वास ठेवून अजून आपण 3 तारखेपर्यंत वाट पाहून CM साहेबांशी भेट घेऊन नंतर पुढचं काय वाटचाल करायची ते आपण निर्णय घेणार आहोत। ताई, पाहिलं तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 तपास अधिकारी बदलण्यात आलेले आहेत। ते पहिले पूर्वी जे अंबाजोगाई DSP होते त्यांच्याकडे तपास होते, त्यानंतर पाहिलं तर पुन्हा साबळे यांच्याकडे तपास करण्यात आला, त्यानंतर गेवराईचे आता पोलीस अधीक्षक आता कमलेश मीना यांच्याकडे तपास देण्यात आला। कसं पाहते की आतापर्यंत 4 तपासी अधिकारी बदलण्यात आलेले? माझा पहिल्यापासून तर परळी पोलिसांवर विश्वासच नव्हता। ज्यावेळेस पहिल्यांदाच केस दिली होती त्यावेळेसच मी म्हणलं होतं की इथले पोलीस काहीच करू शकणार नाही। मग SP सरांना बी काहीतरी वाटलं असेल की इथले पोलीस अधीक्षक शून्य आहेत, म्हणून त्यांनी वरचीवर असे तपास देत गेले असतील। त्यांच्या पद्धतीनं पण ते तपास करत आहेत ना, पण आपण बी त्यांच्यावर विश्वास ठेवून आता 18 महिने तर होऊन गेलेत, तरी पण आता 3 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं आहे, तरी पण त्याच्यावर विश्वास ठेवून एक मनापासून विश्वास ठेवून आपण उपोषण त्यांच्यापासून माघार घेतली आहे आणि नंतर तर मग CM साहेबांशी भेट घेऊन तर आपण चर्चा करून पुढची वाटचाल तर करणारच आहोत। पहिल्यापासून आपली मागणी ज्या पोलीस तपास आहे पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचे तपास CID काढण्यात यावा, हाच पोलीस दोषी आहेत असे तुम्ही म्हणत आहात। त्यानंतर पाहिलं तर आपण CID आणि SIT एक मागणी केली होती, पण या संदर्भात काही प्रशासन दखल घेत नाही? प्रशासन तर काहीच दखल घेत नाही ना या केसमध्ये। प्रशासनाने दखल घेतली असती तर इतक्या दिवस आरोपी तर अटक झाली असतील ना। दुसऱ्यांचे आरोपी किती 2 दिवसात अटक करतात, माझ्या नवऱ्याचे 18 महिने झाले अजून एक म्हणजे शून्य तपास आहे, काहीच नाही। कशाहून झालं हे सध्या पोलिसांना जर कळालं नसेल तर मग याच्यापेक्षा अजून काय मानण्यात यावं त्यांना। या पाहिलं सुप्रिया साहेब ताई, तुम्हाला यांनी कुटुंबाची आपली भेट घेतली होती, त्यानंतर तुमचं हमेशा बोलणं होतं, यापूर्वी कधी बोलणं झालं का? हां, सुप्रियाताईचं माझा तर हमेशाच कॉन्टॅक्ट राहते। एक दिवस आड करून मला त्या फोन लावतात। काल पण त्यांनी फोन लावला, त्यांनी सांगितलं की अमित शहा साहेबांशी मी भेट घेतली, ह्या प्रकरणाशी मी त्यांच्याशी बोलले की महाराष्ट्रातलं जर कोणी नाही केलं तर आपण दिल्लीतून तपास चालू करू परत केसचा। मला एवढं आश्वासन दिलं आहे। बजरंग बाप्पा बी त्यांच्यासोबत गेले होते अमित शहाशी भेटायला। सुप्रियाताई बी मला काल त्यांनी मॅसेज करून सांगितलं की आम्ही अमित शहाशी भेट घेतली आहे म्हणून। आणि नंतर मी म्हणलं ताई कॉल करू का, तर हो म्हणल्या। नंतर मला कॉलशी त्यांनी संवाद केला, लेकरांची विचारपूस केली, तरी म्हणल्या केसमध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन एक 10 दिवस थांबून म्हणल्या मी अजून परत अमित शहांशी साहेबांशी भेट घेऊन हे करूत म्हणल्या, डबल आपण केस चर्चा करूत म्हणल्यात। आपण गेल्या 3 तारखेला उपोषणाला बसलो होतं जिल्हाधिकारी कार्यालयावर, त्यानंतर पोलीस अधीक्षक आपल्याला आश्वासन दिलं होतं, ते आता आश्वासन 3 तारखेला संपत आहे। हां, 3 तारखेला संपत आहे ना। मग 3 तारखेच्या नंतर CM साहेबांशी भेट घेऊन मग CM साहेब काय म्हणतात, आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात हे बघून नंतर पुढची वाटचाल तर करण्यातच येणार आहे ना। पण नेमकं काय याच्यामध्ये नेमकं काय वाटते की पोलीस आपली दिशाभूल करते? पोलिस तर दिशाभूल करतच आहेत ना। पोलिसांनी जर दिशाभूल केली नसती तर त्यावेळेस आरोपी अटक केली असते। त्यांना म्हणजे काय झालं हेच मला समजत नाही की पोलिसांना की काय ह्या केसमध्ये का ते इन्व्हॉल्व होत नाहीत, जास्तीत जास्त प्रयत्न करून का आरोपी अटक करत नाहीत, एकदम नेमकं कारण काय त्यांना चौकशी करण्याचं हे समजत नाही ना। आपण 3 तारखेला आता 3 तारखेनंतर CMची भेट करते, तर काय तुम्ही मागणी करता मुख्यमंत्र्याला? मुख्यमंत्री साहेबांना एवढीच मागणी करणार आहे की आमच्या परिवाराला न्याय द्या, नाही तर SIT CID दाखल करून तुम्ही जास्तीत जास्त ह्या केसमध्ये हे करून आरोपी अटक करा। किती दिवस आम्ही वाट पाहायची न्यायाची, किती दिवस? आता 18 दिवस झालं सारखा माझा भाऊ वन फिरतो, मी वन फिरते, लेकरं बाळं घेऊन आम्ही वन फिरतात, तरी पण आम्हाला काहीच न्यायाची थोडी बी अपेक्षा नाही। म्हणजे शून्य तपास आहे आमच्या केसमध्ये, काहीच नाही त्याच्यामध्ये, एक धागा दोरा सध्या त्यांना सापडला नाही। म्हणजे कसं आपण त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवू, तरी SP साहेबांवर आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून आम्ही या केससाठी 3 तारखेपर्यंत थांबणार आहोत। तुमचं पोलीस अधीक्षकांशी काही बोलणं झालं का अशा 10 दिवसामध्ये काही? मी तर काही नाही SP सरांना गेले, मात्र चोरमुले सर घरी येऊन भेट देऊन गेले। चोरमुले सर म्हणजे 2 तास माझ्याशी बोलून सगळा बयान परत घेऊन सगळी चौकशी करून चोरमुले सर इथून गेले
आणि म्हणले जर झालं तर पाहू, नाही तर SIT CID दाखल करून देऊत म्हणले आम्ही. 3 तारखेला आपण सीएमची भेट घेणार. हां, 3 तारखेनंतर आम्ही CM साहेबाशी भेट घेणार होतो. आता हे होते ज्ञानेश्वर मुंडे पाटील. गेल्या 18 महिने 17 महिन्यापासून यांचा तपास अजून सुरू आहे. आता येत्या 3 तारखेनंतर त्यांचं अल्टिमेट संपत आहे. त्यानंतर ते कुटुंबासहित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा हे आणि CIDची मागणी देखील त्यांनी करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन एस गायकवाड, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.